संघाच्या प्रचार सभेच्या निमित्तानं मी कारवे गावामध्ये उपस्थित राहिलेलो आहे। अत्यंत चांगल्या प्रकारचं वातावरण कारवे वडगाव जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आहे। मोठ्या मताधिक्यानं जिल्हा परिषदेच्या आमच्या उमेदवार आणि पंचायत समितीचे आमचे दोन्ही उमेदवार हे निवडून येणार आहेत। एक चांगल्या प्रकारचं चांगलं वातावरण इथं बघायला मिळतंय आणि त्यामुळं जी काही आघाडी असेल ही जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त आघाडी या मतदारसंघाची असेल असा मला विश्वास आहे। सामील होते त्याबद्दल काय सांगा? आम्ही मतदारसंघ काँग्रेस मुक्त करत आहोत। या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये काही प्रवेश होत आहे। तसेच प्रवेश सुरू असताना या रेटे गावचे माननीय दिलीप धर्मे पुढारी पत्रकार यांनी माननीय आमदार डॉक्टर अतुल भोसले बाबा यांच्यावरती एक सुंदर असं गाणं लिहिलेलं आहे, ते त्यांनी लावायचं आहे। प्रवेश करतो आपण। माननीय वैभव निवास तोरा कारवे माजी सरपंच यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होतो। माननीय आमदार व जिल्हाध्यक्ष सातारा बीजेपी यांच्या शुभ हस्ते यानंतर मी विनंती करतो माननीय रणजित देशमुख उपसरपंच नारायणवाडी, नाव घेत तसं सर्वांनी समोर यायचं आहे। माननीय सर्जेराव यादव माजी सरपंच नारायणवाडी, माननीय जालिंदर यादव आपणही पुढे यायचं आहे। माननीय तानाजी साळुंके सोसायटी सदस्य नारायणवाडी, माननीय दिलीप यादव, माननीय अशोक यादव, माननीय पोपट यादव सोसायटी सदस्य, माननीय नातिक शेख ग्रामपंचायत सदस्य नारायणवाडी, माननीय आयाज शेख ग्रामपंचायत सदस्य नारायणवाडी, माननीय सोमनाथ नलवडे ग्रामपंचायत सदस्य नारायणवाडी, माननीय सतीश यादव, माननीय सुरेश माने, माननीय उमेश यादव, माननीय पंकज पवार। सर्व नारायणवाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते याचा या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये माननीय आमदार साहेबांच्या हस्ते शुभ हस्ते प्रवेश होतोय। यानंतर मी विनंती करतोय उमेदवारांना त्यांनी आपलं